नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विजडम आयएस मध्ये स्वागत आहे। आज आपण जो टॉपिक घेतलेला आहे सायन्सच्या बॅचमध्ये तो आहे सेल डिव्हिजन म्हणजे पेशींचं विभाजन। ठीक आहे, सेलचं डिवाइड होतीये म्हणून डिव्हिजन। तर सेल डिव्हिजन मध्ये आयोगाने रिसेंटली काही एग्जाम्स मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत। तर सेल डिव्हिजन मध्ये पुन्हा क्वेश्चन विचारू शकतात, त्यामुळे ही कन्सेप्ट अगदी व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्यायची आहे। कन्सेप्च्युअल क्वेश्चन पण येऊ शकतो आणि फॅक्च्युअल क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो याच्यावरती। त्यामुळे सेल डिव्हिजन म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं आहे आजच्या सेशनमध्ये। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल डिव्हिजन का करते, एखादं सेल डिव्हिजन का होतं। तर सेल डिव्हिजन हे दोन गोष्टींसाठी होऊ शकतं। एक म्हणजे बॉडी ग्रो होण्यासाठी, ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते ग्रो करण्यासाठी, तीन गोष्टींसाठी होतं ॲक्च्युली। तर ग्रोथसाठी सुद्धा सेल डिव्हिजन होऊ शकतं, मल्टिप्लिकेशन होऊ शकतं। तिसरी गोष्ट आहे काही ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन हेच डायरेक्टली सेल डिव्हिजनमुळे होतं। बायनरी फिशन जसं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे जे एक पेशीय सजीव असतात ना, तर त्यांचे एका पेशीचे दोन पेशी होतात। तर तिथे पण आपल्याला हे सेल डिव्हिजन बघायला मिळतं। सेल डिव्हिजन हे काही ऑर्गॅनिझम्समध्ये डायरेक्टली रिप्रोडक्शन करून आणतात आणि काही याच्यामध्ये ग्रोथ होते ऑर्गॅनिझमची। आणि तिसरी गोष्ट ही आहे की गॅमेट प्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये पण सेल डिव्हिजन होतं। तर सेल डिव्हिजनचे दोन प्रकार असतात, मायटोसिस आणि मिओसिस। तर आपण आज हे दोन प्रकार इथे बघणार आहे। ठीक आहे, चला तर आपण सेशन सुरू करूया। तर सेल डिव्हिजन जे होतं ते बेसिकली दोन फेजेसमध्ये होतं। त्याच्यामध्ये पहिलं आपण मायटोसिस घेऊयात आणि मायटोसिस नंतर मिओसिस घेऊयात। तर मायटोसिस जर व्यवस्थित समजलं तर तुम्हाला मिओसिस पण अगदी व्यवस्थित समजणार आहे। मायटोसिस किंवा सेल डिव्हिजन होताना दोन फेजेस असतात। तर पहिली असते ती म्हणजे इंटरफेज आणि दुसरी असते ती म्हणजे एम फेज। एक असते इंटरफेज आणि दुसरी असते एम फेज। तर इंटरफेज जी असते ना, याच्यामध्ये सेलचं जो DNA आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेल डिवाइड होणार। तर सेल डिवाइड होताना एका सेलचं महत्त्वाचा कंपोनंट कोणता असतो, तर त्याचा केंद्रक किंवा त्या सेलची न्यूक्लियस हे सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट आहे। कारण की सेलचं जेवढं काही फंक्शन व्हायचंय, आपण सेल ऑर्गनली हा चॅप्टर जेव्हा बघितला होता त्यावेळेस आपण हे पाहिलं होतं की एखाद्या पेशीचं सर्व काही कामकाज जे आहे, प्रोटीन बनवणं असेल, त्याच्यानंतर जे काही कुठलंही जे काही काम असेल, प्रोटेक्शन असेल किंवा इनहेरिटन्स असेल, जे काही कामकाज असेल त्याचं मेन काम कोण करतं, तर केंद्रक करतो। तर सेल जेव्हा डिवाइड होते त्यावेळेस त्याच्यातनं काय रेप्लिकेशन व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, तर सगळ्या महत्त्वाचं म्हणजे केंद्रक डिवाइड होतंय, त्याचे DNAचे दोन भाग होतात आणि दोन केंद्रक बनतात आणि त्याच्यानंतर जी पेशी आहे त्याच्या सायटोप्लाझमने दोन पेशी वेगळ्या होतात। तर सगळ्यात आधी केंद्रक वेगळं होतं। तर ते केंद्रक वेगळं होतं म्हणजे काय, त्याच्यातला DNA जो आहे ना तो रेप्लिकेट करतो। DNA म्हणजे काय, DNA तुम्हाला माहिती आहे, हा काय आहे, केंद्रकामध्ये ठेवलेला एक जी जेनेटिक माहिती असते ती साठवण्याचं ते एक ठिकाण आहे किंवा कोड आहे तो, बरोबर। सो ह्या DNAचे दोन भाग होतात। आता ते दोन भाग होण्यासाठी काही पूर्वतयारी पण करायला पाहिजे ना। जसं की प्रोटीन्स लागतील काही, त्याच्यानंतर स्पिंडल फायबर नावाचे काही फायबर्स लागतात जे पुल करतील दोन DNA जे डुप्लिकेट झालेले असतात पण ते एकमेकांपासून सेपरेट झालेले नसतात। मग ते सेपरेट करण्यासाठी ते प्रोटीन्स लागतात। ते मी तुम्हाला सांगते कसं लागतात, ते कसं होतं ते। सो हे जे गोष्टी आहेत ना, ह्याची तयारी की हे प्रकारचे प्रोटीन बनवायचे किंवा आणखीन सायटोप्लाझममध्ये काही बदल करायचे किंवा सेलचा साईज मोठा करायचा आहे, ह्या गोष्टी ज्या असतात, DNAचा साईज मोठा होतोय, मग ह्या ज्या गोष्टी असतात किंवा त्याचं जे केंद्रकाचं बाह्य आवरण असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी असते न्यूक्लियसची, ती डिझॉल्व्ह करायची, ह्या ज्या बाबी असतात, ज्या काय म्हणता येईल त्याला पूर्वतयारी म्हणून समजता येईल, तर त्या कुठे होताना दिसतात तुम्हाला, इंटरफेजमध्ये। आणि त्याच्यानंतर मग एम फेज असणार आहे ज्याचा सिक्वेन्स आपल्याला पाठ करायचा आहे। ठीक आहे, सो ही जी इंटरफेज आहे ना याचे काही सिक्वेन्स आहेत आणि एम फेज याचे काही सिक्वेन्स आहेत। पण हे असं नाही आहे की इंटरफेजचे सगळे स्टेप्स झाल्याच्या नंतर एम फेजचे सगळे स्टेप्स चालू होतील, असं नाही आहे। हे हँड इन हँड चालू असतं। इंटरफेज पण
सायमल्टेनियसली चालू असतं. त्याच्यानंतर एम फेजचे पण स्टेप्स एका मागोमाग एक होत नाही. असं नाही की हे पूर्ण झाल्यानंतर पुढचं पूर्ण होईल, ते झाल्यानंतर त्याच्या पुढचं पूर्ण होईल, असं नसतं. ते हँड इन हँड चालू असतं, सगळं एकत्रच चालू असतं. आपण फक्त आपल्या सोयीसाठी त्याला थोडंसं स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. आता ही झाली सेल सायकल डायग्राम. याच्यामध्ये हा जो पूर्ण भाग आहे हा सगळा इंटरफेज आहे आणि एवढाच भाग जो आहे हा मायटोसिसचा हे असतो, काय म्हणतात त्याला, एम फेज असतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना एम फेज नंतर इथे G0 फेज असं पण नाव असतं, जे की इथं दिलेलं नाहीये, बट मी तुम्हाला सांगते काय आहे. हा G0 फेज पण असतो. गो फेज दिसतोय तो, मी एकदा नीट काढते पुन्हा. G0 फेज इथे असते. हे काय आहे तर G0 फेज कधी असते, G0 पासून सुरुवात होते बनायला. त्याच्यानंतर G1 फेज आहे, त्याच्यानंतर S फेज आहे. S फेज म्हणजे सिंथेसिस फेज. खरं डीएनएचं डुप्लिकेशन जे आहे ते सिंथेसिस फेजमध्येच होणार आहे. इथून मग G2 फेज असते आणि G2 फेज नंतर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज या फेजेसमुळे डीएनए सेपरेट होतो, 2 न्यूक्लियस तयार होतात. सो 2 न्यूक्लियस तयार होण्याची प्रोसिजर कुठे आहे, एम फेजमध्ये आहे. तिथे प्रॉपर 2 सेपरेट न्यूक्लियस तयार होतात. त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होतं. सायटोकायनेसिस म्हणजे काय, म्हणजेच याचा अर्थ कॅरिओकायनेसिसच्या फेज कोणत्या, इंटरफेज सुद्धा कॅरिओकायनेसिसचेच फेज आहे आणि एम फेज सुद्धा कॅरिओकायनेसिसचंच फेज आहे आणि त्याच्यानंतर सायटोकायनेसिस होते. सायटोकायनेसिस म्हणजे काय, की जे सायटोप्लाझम आहे ना ते सेपरेट होणार आहे. कळालं. सो हे सायटोकायनेसिस जे झालं याच्यानंतर जर सेलला आता पुन्हा डिवाइड करायचं नसेल, समजा माझी मसल सेल किंवा स्किनची जे सेल आहे तिला डिव्हिजन करायचं आहे, डेड सेल निघून गेली आहे, त्याच्यानंतर तिथे रिजनरेशन करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. अशा केसमध्ये काही काळानंतर मल्टिप्लिकेशन स्टॉप करायचं आहे. आता तिला पुन्हा मल्टिप्लिकेशन करायचं नाही आहे, तिचं जेवढं काही मल्टिप्लिकेशन करायचं होतं तेवढं झालेलं आहे. आता या केसमध्ये इथून आहे ना G0 फेजमधून ना एक्झिट असते, एक्झिट. इथून ती सेल स्टॉप करू शकते पुढची प्रोसिजर, जेणेकरून मग सेल डिव्हिजन स्टॉप होऊन जातं. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये पार्ट काय करायचं तुम्हाला, हा सिक्वेन्स पार्ट करायचा आहे. आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो की इंटरफेजमध्ये कसा सिक्वेन्स असतो. तर G0 पासून सुरुवात होते, G1 S फेज आणि G2 फेज इथून होते आणि नंतर याचे पण तुम्हाला येऊ शकतात. तर मी असं लक्षात ठेवते की पी मॅट, जी मॅट कशी एक्झाम असते तशी पी मॅट असं लक्षात ठेवायचं. सेलची ही एक्झाम आहे पी मॅट आणि त्याच्यावरनं मग प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. आता हे काय आहेत ते बघूयात. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. प्रोफेज काय, द क्रोमॅटिन कंडेन्सेस इनटू व्हिजिबल क्रोमोझोम्स अँड न्यूक्लिअर एन्व्हलप बिगिन्स टू डिझॉल्व. काय होतंय, क्रोमॅटिन कंडेन्सेस इनटू व्हिजिबल क्रोमोझोम. तर क्रोमॅटिन जो आहे, क्रोमॅटिन काय असतो, हा तुमचा सेल आहे, याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये हा असा अस्ताव्यस्त पडलेला एक डीएनएचं स्ट्रेड आहे, डबल स्टँडर्ड हेलिक्स. तर याचं करतात काय, याला आपण क्रोमॅटिन म्हणतो. या क्रोमॅटिनचं काय होतं, कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन म्हणजे काय, की सेल काय करते, आवरायला घेते डीएनए. आवरते म्हणजे काय, एक हिस्टॉन नावाचं प्रोटीन असतं, असे खूप सारे हिस्टॉन प्रोटीन्स असतात. त्या प्रोटीन्सच्या भोवती हे थ्रेड लाईक डीएनए जो आहे ना ती असं गुंडाळायला सुरुवात करते सेल. आणि मग हे इकडे दोरीच्या गुंड्या कशा आपण ठेवतो आवरून, असं गुंडाळायला सुरू करते. आणि असं केल्यानंतर हा जो डीएनए आहे ना हा व्यवस्थितपणे नीट व्हिजिबल होतो, दिसायला सुरुवात होतात. क्रोमोझोम्स दिसतात, म्हणजे ते वेगवेगळ्या शेपमध्ये असतात, असे असे. ठीक आहे. या अशा पद्धतीने ते शेप दिसतात त्याचे वेगवेगळे, जे काय असेल ते, एक्स असेल, वाय असेल, जे असतो टी, असे शेप दिसतात त्याचे वेगळे. तर असं ते आवरून ठेवतं आणि म्हणजेच काय, ते क्रोमोझोम्स दिसायला सुरुवात होतात. त्यानंतर न्यूक्लिअर एन्व्हलप जो आहे ना हा तो डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते साईडने. येतं लक्षात. तो डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते म्हणजे काय, ब्रेक 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 होत जाते मेम्ब्रेन आणि हळूहळू ती नष्ट होणार आहे. पुढे फक्त क्रोमोझोम्स राहणार आहेत.
आता न्यूक्लिअर, आपण हे सेल्युलर ऑर्गॅनिजमध्ये बघितलं होतं. हे काय असतं, बाहेरचं आवरण म्हणजे प्रोटीन्सचं बनलेलं असतं ना. तर काय करणार आहे, लायझोझोम्स येणार आणि ते प्रोटीन्स नष्ट करणार आणि मग ती सेलचं एन्व्हलप जे आहे ते नष्ट होणार. स्पेसिफिक असतं ते. प्रोफेज झाली, प्रोफेजमध्ये आपल्याला हे दिसते. नंतर येते मेटाफेज आणि हे सगळं सायमल्टेनियसली चालू असं नाही की प्रोफेज पूर्ण झाल्यावर मेटाफेज येईल. मग काय होतं, क्रोमोझोम्स अलाइन ॲट द सेल्स इक्वेटर फॉर्मिंग द मेटाफेज प्लेट. म्हणजे काय की ही सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, फक्त हे असे कसे पण थांबले होते. बेसिकली असं लक्षात ठेवा की एकदम शिस्तीत लावायचं काम चाललेलं आहे. सो हे कसे पण थांबले होते. या केसमध्ये मग काय झालं, हे सगळे एकत्र येतात. शाळेत कसे आपण एका लाईनमध्ये उभे राहतो तसे हे सगळे एका जागेवर येतात, मध्ये सेंटरला उभे राहतात येऊन. आता ही झाली मेटाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट्स अँड मायग्रेट टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. आता हे सगळं होताना मीनवाईल काय होत असतं, इथे सेंट्रिओल्स असतात आणि हे असे इथे तयार होतात दोन आणि ते मूव्ह करत 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 हा इकडे आणि हा इकडे जातात दोन अपोजिट एंडला. आणि यांच्याकडे ना स्पिंडल फायबर नावाची एक चेन असते, साखळी समजा, प्रोटीनची साखळी. तर वेगवेगळे प्रोटीन्स असे एकात एक साखळीला कशी कडी असते, एकात एक लावून ती मोठी साखळी झालेली असते. तसं या सेंट्रिओल्सकडे ना साखळी असते. त्या साखळीच्या मदतीने, प्रोटीन्सची साखळी असते, त्या साखळीच्या मदतीने ते करता काय, ते इथे असतात ना, सॉरी इथे नाही, बाहेर असणार आहेत ते, कारण आता हे गेलेलं आहे ना बाहेरचं, डिझॉल्व्ह झालेलं आहे. सो हे क्रोमोझोम्स असे इथे थांबलेत, अलाइन झालेत आणि हे सेंट्रिओल्स इथे आहेत. तर यांच्याकडे एक साखळी असते प्रोटीनची, त्याला स्पिंडल फायबर म्हणतात. ती बरोबर असे फेकत नाही, म्हणजे मी तुम्हाला जस्ट सांगते व्हिज्युअलाइज करायला. आणि इथून ते इथे कनेक्ट होतात, याचेवाले इथे कनेक्ट होतात, इथे कनेक्ट होतात, इथे कनेक्ट होतात. आलं लक्षात. आणि याच्यामध्ये काय होतंय, ॲनाफेजमध्ये हे ब्रेक झालेत, हे तुटणार. हे कारण हे जे स्पिंडल फायबरचे साखळे आहेत ना, हे दोन्ही एकमेका विरुद्ध दिशांना त्यांना पुल करतात. आता पुल केल्यानंतर मग काय झालं, ॲनाफेजमध्ये काय झालंय, ॲनाफेजमध्ये हे सगळे क्रोमोझोम्स अर्धे इकडे आणि अर्धे इकडे असं नसणार आहे ते. येस, असंच ओढलंय ना. सो हे अर्धे इकडे गेलेत आणि अर्धे इकडे आलेत. ते आधे इधर जाओ आधे उधर जाओ सारखंच झालंय ते. मग इकडे काही आलेत, इकडे काही आलेत. हे ॲनाफेजमध्ये होतं. टीलोफेजमध्ये काय होतं, तर क्रोमोझोम्स कंडेन्स इनटू क्रोमॅटिन अँड द न्यूक्लिअर एन्व्हलप रिफॉर्म्स. आता याच्यामध्ये काय होतं, हे जे सगळे ब्रेकडाऊन झालेले आहेत ना, क्रोमोझोम्स बनवलेले आहेत ना, ते क्रोमॅटिनमध्ये ब्रेकडाऊन होतात. ते अशा पद्धतीने पुन्हा त्याला अस्तव्यस्त ते टाकून देतं. आवरलेला पसारा पुन्हा झाला, कळलं. आणि हा न्यूक्लिअर एन्व्हलप पण त्याच्या अवतीभोवती तयार झाला. तुम्हाला आयोग काय विचारतं, आयोग विचारतं सिक्वेन्स सांगा. याचा सिक्वेन्स काय, याचा सिक्वेन्स काय. तर प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, पीमॅट. आता याच्यापेक्षा पण हे झालं. आता याच्यामध्ये झालं काय, हा DNA, दोन DNA तयार झालेत. इथे एक DNA तयार झालाय, DNA नाही सॉरी न्यूक्लियस. सो हे दोन DNA किंवा न्यूक्लियस तयार झालेत. आता पुढची स्टेप जी असते त्यामध्ये सायटोकायनेसिस होतं. सायटोकायनेसिसमध्ये ही जी सेल आहे तिचं सायटोप्लाझम असं दबलं जातं. चपातीचं पीठ मळल्यानंतर चपातीच्या पिठाचे दोन गोळे करतो आपण, असं मध्ये दाबतो आणि मग ते दोन सेपरेट गोळे होतात. तसंच इथे काय होतं, हे असं मध्ये मध्ये जुळत जाणार सायटोप्लाझम आणि एका पॉईंट नंतर ही सेल वेगळी आणि ही सेल वेगळी, अशा दोन सेल्स किंवा दोन पेशी तयार होणार. एका पेशीच्या पासून दोन पेशी बनणार. हे झालं नॉर्मल मायटोसिस. मायटोसिसमध्ये काय झालं की सेम DNA जो होता तोच DNA जो न्यूक्लियस तिकडे होता तोच या सेलमध्ये, म्हणजे ह्या दोन आयडेंटिकल सेल्स असणार आहेत. ती सेल जशी आहे, जी पॅरेंट सेल आहे तीच तशीच ह्या दोन सेल असणार आहेत, काहीच फरक नसणार. DNAचं जे काही कंपोजिशन आहे ते सगळं जसंच्या तसं असणार आहे. मग मिओसिस कशासाठी केलं जातं, आता हे झालं मायटोसिस. याच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊ शकतं किंवा बायनरी फ्युजन पण यालाच म्हणतात. आलं लक्षात. सी इंटरफेस, याच्यामध्ये ही क्रोमॅटिन अशीच आहे.
ही क्रोमॅटिन अशीच आहे पडलेली. त्याच्यानंतर ही डिप्लॉइड सेल आहे. डिप्लॉइड सेल म्हणजे काय, क्रोमोझोम्स किती आहे त्याच्यामध्ये 46. मग क्रोमोझोम्स असे बनतात DNA रेप्लिकेशननी. DNA रेप्लिकेशन म्हणजे काय, ही एक क्रोमोझोम अशी होती, त्याचं रेप्लिकेशन झालं आणि सेम दुसरी क्रोमोझोम इकडे पण बनली. आता या केसमध्ये प्रोफेजमध्ये काय होतंय, एका ठिकाणी ते सगळे अलाइन झालेत. मेटाफेजमध्ये, ॲनाफेजमध्ये ते सेपरेट झालेत, साईडला गेलेत. टीलोफेजमध्ये ते 2 न्यूक्लियस तयार झालेत आणि न्यूक्लियस नंतर इंटरफेज पुन्हा जेव्हा येते त्याच्या आधी ते 2 सेल्स तयार झालेत आणि मग पुन्हा इंटरफेज येते. इंटरफेज नंतर पुन्हा एकदा सेल डिव्हिजनचं सायकल होऊ शकतं. तर इंटरफेजच्या नंतर जर सेलला स्टॉप करायचं असेल तर ते इथेच स्टॉप करते आणि फक्त 2 सेलच्या डिव्हिजनवरच स्टॉप करते. अदरवाईज या 2चे 4 होतात, 4चे पुन्हा 8 होतात. हे कंटिन्युअस चालू राहतं डुप्लिकेशन किंवा मल्टिप्लिकेशन. पुढे बघूया आता मिओसिस. मिओसिसमध्ये ना 2 वेळा मायटोसिस होतं. की मिओसिसमध्ये 2 वेळा मायटोसिस नाही होत. मिओसिसचे 2 भाग असतात. एक असतो मिओसिस 1 आणि दुसरा असतो मिओसिस 2. तर मिओसिस 2 जो असतो ना तो एक्झॅक्टली मायटोसिस सारखा असतो आणि मिओसिस 1 जो असतो ना त्याच्यामधले मग करणं गरजेचं आहे. तर मिओसिस 1 मध्ये 4 फेजेस असणार आहेत. ही झाली मिओसिस 1. याच्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. त्याच्यानंतर मिओसिस 2 असणार आहे, त्याच्यात अगेन प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हे सगळे असणार आहेत. पण मग फरक कुठे पडतो तर ह्याचं मिओसिस 1 जे असतं ना पार्ट, याच्यामध्ये जे सिक्वेन्स आहे तो महत्त्वाचा आहे. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, आता सुद्धा पुन्हा विचारू शकतात. तर मिओसिसच्या प्रोफेज 1 मध्ये कसं असतं, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. तर ह्याचा सिक्वेन्स विचारलेला होता आयोगाने. आता सुद्धा तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. समजून घ्या काय असतं लेप्टोटेन. तर मी कसं लक्षात ठेवलं होतं, लेझी पॅडीज सिस्टर असं लक्षात ठेवलं होतं मी. तर त्याच्यामुळे हे शेवटी, कारण डाय असल्यामुळे ना मी, किंवा डिप्लोटीन आणि डायकॅनेसिस असल्यामुळे मी शेवटचं सिस्टर लक्षात ठेवलं होतं, जेणेकरून ते चुकणार नाही कशाच परिस्थितीत. या केसमध्ये लेप्टोटीन काय असतं, क्रोमोझोम्स युजली ग्रॅज्युअली व्हिजिबल होतात. झायगोटीनमध्ये सिनॅप्स होतो म्हणजे नेमकं काय होतं तर हा एक क्रोमोझोम आहे आणि हा एक क्रोमोझोम आहे. या केसमध्ये काय होतं ना, इथे या क्रोमोझोमवरची माहिती इथे आणि या क्रोमोझोमवरची माहिती इथे, अशा पद्धतीने ते एक्सचेंज ऑफ डेटा होतोय. असं का होतं, कारण की त्या सेल्सला डेटा एक्सचेंज करायचा आहे, त्याच्यामध्ये म्युटेशन करायचं आहे. त्यांना सेम जेनेटिक इन्फॉर्मेशन पुढे पाठवायची नाहीये, त्यांना हॅप्लॉइड सेल बनवायचे. हॅप्लॉइड सेल म्हणजे काय ते सांगते मी. जसं की गॅमेट्स, विमेनमध्ये ओवम आणि मेलमध्ये स्पर्म्स बनण्याची जी प्रोसेस असते ती याच्यामध्ये या पद्धतीने होते, मिओसिसने होते गॅमेट्स फॉर्मेशन. याच्यामुळे काय होतं ना की 4 जे गॅमेट्स तयार होत आहेत त्या प्रत्येक गॅमेटमध्ये वेगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन असणार आहे आणि जो गॅमेट जाऊन फर्टिलायझेशन करेल त्या गॅमेटमध्ये जे इन्फॉर्मेशन गेली आहे, जसं की आईज ऑफ कलर असेल, कलर ऑफ माय हेअर असेल, कलर ऑफ माय स्किन असेल, तर तो जो त्या जी गॅमेट बनली होती त्याच्या DNA मध्ये जे आलं असेल या सगळ्या सिनॅप्स, या सगळ्या प्रोसेसमधून, ते जाऊन रिफ्लेक्ट होणार, तशी बेबी प्रोड्यूस होणार आहे. येते लक्षात. तर हे गॅमेट फॉर्मेशनमध्ये 4ही हॅप्लॉइड सेल्स ह्या वेगळ्या इन्फॉर्मेशन कॅरी करतात. सो इथे झायगोटीन आहे जो की ज्याच्या कधी सिनॅप्सिस होते. पॅचिटीन जे आहे त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स होते. त्याच्यानंतर डिप्लोटीन. नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स काय असतात, सिस्टर क्रोमॅटिड्स त्या असतात, हा एक क्रोमोझोम आहे किंवा क्रोमॅटिड आहे, तर याचं डुप्लिकेशन झाल्यानंतर इथे मध्ये सेंट्रोमियर असतो आणि याचं डुप्लिकेशन ज्या वेळेस होतं त्यावेळेस हे अशा पद्धतीने बनतं. हे अशा पद्धतीने एक क्रोमोझोम बनते. सो दिस इज सिस्टर क्रोमॅटिड्स, म्हणजे ही याची सिस्टर आहे. पण हे जे पॅचिटीन होते ना, किंवा हे जे पॅच किंवा क्रॉसिंग ओव्हर होतं ना, हे या दोघींचं नाही होणार. याच्यात इन्फॉर्मेशन नाही जाणार आहे, बिकॉज दिस इज आयडेंटिकल टू दिस काय होणार आहे त्याच्यामध्ये, क्रॉसिंग इन्फॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन काहीच नाही होणार ना. मग दुसरी जी नॉन सिस्टर असते ना, दुसरी क्रोमॅटिड, तर या दोघांमध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, याच्या आणि याच्या आर्ममध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, कारण की ही डिफरंट क्रोमॅटिड आहे आणि ही डिफरंट क्रोमॅटिड आहे, तर दोघी वेगवेगळे इन्फॉर्मेशन कॅरी करतात. पुढे आहे डिप्लोटीन. कियाझमॅटा फॉर्म
क्रॉस स्ट्रक्चर, इथे एक क्रॉस असं बनतंय कॅजमॅटा. त्याच्यानंतर डायकायनेसिसमध्ये टर्मिनलायझेशन ऑफ कॅजमॅटा. मग हे जे क्रॉसिंग ओव्हर झालं होतं ते सेपरेशन होणार आणि ह्या 2 सेल अशा वेगळ्या वेगळ्या दिसणार तुम्हाला. फक्त सपोज थांबा, मी तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये दाखवते म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. ही ब्ल्यू कलरची एक आहे क्रोमॅटिड, आणि एक घेऊयात आपण रेड कलरची किंवा ग्रीन कलरची घेऊयात. आणि ही ग्रीन कलरची क्रोमॅटिड आहे. ग्रीन कलरची म्हणजे काय, याच्यातली डीएनएची माहिती जी आहे ती वेगळी आहे, याच्यातला डीएनए हा वेगळा आहे. आणि आता ज्यावेळेस क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर इथे याच्यातली इन्फॉर्मेशन पास ऑन झाली आहे आणि इकडे या ग्रीन आर्ममध्ये एवढी इन्फॉर्मेशन पास ऑन झालेली आहे या क्रोमोझोमची. त्यामुळे हे असं दिसणार आहे, याचा काही ग्रीन पार्ट इकडे, याचा काही ब्ल्यू पार्ट इकडे. समजलं हे क्रॉसिंग ओव्हर का होतंय, तो शेअर द इन्फॉर्मेशन ऑफ दॅट जेनेटिक इन्फॉर्मेशन. मग आता हे याचे पाठ करून ठेवायचे. लेझी पॅरिज सिस्टर, मी असं पाठ केलं होतं, तुम्ही पण कसंही तुमच्या पद्धतीने पाठ करा, पण पाठ करा. हे कशात होतंय, प्रोफेजमध्ये. आता हे झाल्यानंतर क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर आता पुढची स्टेप काय असते, नॉर्मली मायटोसिसमध्ये काय होती की हा हे असं असं झालंय, आता काय करणार ते एकत्र येणार आणि असे एकदम एका लाईनमध्ये उभे राहणार. एका लाईनमध्ये उभे राहणार ते कशात होतं, मेटाफेजमध्ये. त्याच्यानंतर ॲनाफेजमध्ये काय होतं, मग ते पुल करतात, तोडतात, दोघांना सेपरेट करतात. मग ॲनाफेजमध्ये ते काय करतात, पुल करतात. आणि टीलोफेजमध्ये काय करतात, पुन्हा सेपरेशन झालेलं आहे आणि आता काय होणार आहे, नवीन सेल बनायला सुरुवात करणार किंवा ते 2 सेपरेट डीएनए बनलेले आहेत. आता याच्यामध्ये काय झालं बघा, याच्यामध्ये ॲनाफेज 1 मध्ये काय झालंय, हे तयार झालंय. हे तयार झाल्यानंतर ॲनाफेज आणि पुन्हा मिओसिस 2 बनणार आहे, मिओसिस 2 होणार आहे. आता या केसमध्ये इथे पुन्हा काय होतं, पुन्हा यांचं सेपरेशन होते. यांचं पुन्हा प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज यांचं पुन्हा होतं. येते लक्षात, कारण की म्हणजे यांचं डुप्लिकेशन पुन्हा होतं आणि याच्यामध्ये 4 हॅप्लॉइड सेल्स बनतात. कळलं, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. मिओसिस 2 इन्व्हॉल्व्स द सेकंड राउंड ऑफ डिव्हिजन रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ 4 नॉन आयडेंटिकल हॅप्लॉइड डॉटर सेल्स. एक लक्षात ठेवायचं, एकतर पहिली गोष्ट नॉन आयडेंटिकल आहेत, 4ही गॅमेट्स सेपरेट एकदम वेगळे वेगळे असतात. दुसरी गोष्ट हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड काय असतात, हॅप्लॉइड म्हणजे ज्यावेळेस मगाशी जेव्हा 2 सेल सेपरेट तयार झाले होते ना, तर ते ज्यावेळेस झाले त्यावेळेस ते 46 जर क्रोमोझोम नंबर आहे ह्युमन्सचा, तर 2 सेल तयार झाल्यानंतर ही 23 असं नाही झालं. ही पण 46 क्रोमोझोमची सेल बनली होती, ही पण 46 क्रोमोझोमची सेल बनली होती. पण मिओसिस मध्ये कसं असतं ना, 46 क्रोमोझोम आहेत, तर याच्यामध्ये पहिल्यांदा यांचं 23 मध्ये डिव्हिजन होतं. येतं लक्षात, नाही पुन्हा मग 46 आणि 46च्या 2 सेल्स तयार होतात. येतं लक्षात, कारण की ते काय होतंय, आधी डुप्लिकेशन पण झालंय आणि नंतर क्रॉस ओव्हर पण झालंय. आणि या 46चं पुन्हा मायटोसिस सारखं डिव्हिजन होऊन 23 आणि 23 असे 4 सेपरेट गॅमेट्स तयार होणार. आलं का हे लक्षात, हे कसं झालंय. इथे तुम्हाला पाठ काय करायचंय, हे सगळं पाठ करायचंय, सिक्वेन्स पाठ करायचंय आणि हा एक सिक्वेन्स पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर मिओसिस 1 आणि मिओसिस 2 असतं, हे पण लक्षात ठेवायचं. मिओसिस 2 हे एक्झॅक्टली मायटोसिस सारखं असतं, डायरेक्टली सेल्स तयार होणार आहेत. स्टेजेस ऑफ मिओटिक फेज 1, याच्यामध्ये लेप्टोटीन आहे, झायगोटीन पॅच तयार झालाय, पॅचिटीन क्रॉसिंग ओव्हर झालंय, डिप्लोटीन चेंज झालाय, डेटा एक्सचेंज, आणि डायकायनेसिस सेपरेट झालेत पुन्हा एक्सचेंज झाल्यानंतर डेटा. आता याच्यामध्ये सायटोकायनेसिस 2 पद्धतीने होतं, प्लांट सेलमध्ये वेगळं होतं आणि ॲनिमल सेलमध्ये वेगळं होतं. कसं असतं, सायटोकायनेसिस म्हणजे जे डीएनए, तर हा जो न्यूक्लियस आहे हा तर सेपरेट झाला, आता हे सेल पण सेपरेट व्हायला पाहिजे ना. मी या केसमध्ये सायटोकायनेसिसमध्ये ॲनिमल सेलमध्ये मी जसं पिठाचं उदाहरण सांगितलं की पिठाच्या गोळ्यामध्ये कॉन्स्ट्रिक्ट करून सेपरेट करून दोर होतात, तसं इथे असं मध्ये कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं आणि मग 2 सेपरेट सेल तयार होतात. याच्यामध्ये मात्र कसं होतं ना, प्लांट सेलमध्ये तर मध्ये एक अशी प्लेट तयार होते इथे,
कारण की यांना सेल वॉल आहे ना, इथे सेल वॉल ॲब्सेंट असते म्हणून ते कॉन्स्ट्रक्ट करणं सोपं जातं. सेल्युलोजची सेल वॉल असेल तर अशी दबली जाणार आहे का, कारण तीच मेन फंक्शन आहे जी प्रोटेक्शन आणि रिजिडिटी प्रोव्हाइड करते सेलला. अशा केसमध्ये इथे मध्ये एक प्लेट तयार होते, इथे मध्ये एक प्लेट तयार होते आणि त्या प्लेटचं नंतर सेपरेशन होतं, सेल्युलोज हे तयार होते. कळलं? तर सगळ्यात मोठी फेज कोणती आहे बघा, एस फेज सगळ्यात मोठी आहे, एवढं लक्षात राहिलं पाहिजे. एस फेज ही सगळ्यात मोठी दिसते तुम्हाला. परत एम फेज ही सगळ्यात लहान आहे आणि ही इंटरफेज अगदीच खूप मोठी आहे. आणि इंटरफेजचे हे G0 S S2 सॉरी G1 G0 S आणि S2 हे तुम्हाला दिसतात. ओके, G0 जो असतो ना तो G1 नंतर असणार आहे बरं का. इथे हा एक्झिट पॉइंट आहे, चेक पॉइंट, हा इथून G0 असणार आहे. तर G1 नंतर G0 नंतर S नंतर G2 आणि मग M असतो, एवढं लक्षात राहू दे. तर आता सेल डिव्हिजन कुठे कुठे होत नाही ते बघूया. तर न्यूरॉन्स जे असतात ते सेल डिव्हिजन करत नाहीत. मोस्ट न्यूरॉन्स लूज द ॲबिलिटी टू डिवाइड आफ्टर डेव्हलपमेंट. मसल सेल्स आहेत ते सेल डिव्हिजन करत नाही. स्क्यूड बाय द फ्यू रेअर एक्सेप्शन्स मोस्ट मसल्स आर अनेबल टू डिवाइड. हार्ट सेल्स जे आहेत कार्डिओमायसाइटिस जनरली डू नॉट डिवाइड विच हॅम्पर्स देअर रिजनरेशन आफ्टर इंजुरी. आता हार्ट सेल्स जे आहेत ना ते फक्त इंजुरी नंतरच करू शकतात, पण युजली ते डिवाइड करत नाहीत. रेड ब्लड सेल्स त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो त्यामुळे डिव्हिजनचा काही संबंधच येत नाही. तर असा क्वेश्चन आला की सेल डिव्हिजन कशा कशात होत नाही, तर न्यूरॉन्समध्ये मसल सेल्स, हार्ट सेल्स आणि रेड ब्लड सेल्स. ठीक आहे, 4 लक्षात राहील. 4 जिथे येतं तिथे तिथे ऑप्शन्स प्रश्न विचारायला वाव असतो आयोगाला. याच्यामध्ये काय सेल डिव्हिजनचे रिलेटेड डिसीज कोणते असतात, कॅन्सर. कॅन्सरमध्ये काय होतं की अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन चालू आहे, त्याच्यावर कसला कंट्रोल नाहीये. म्हणजे G0 फेजमधनं ते एक्झिट जे व्हायला पाहिजे ते होतच नाहीये, अनकंट्रोल्ड सेल डिव्हिजन होत राहते. डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम काय असतं, ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सेल डिव्हिजन करताय, एखादी सेल डिव्हिजन करते त्यावेळेस एक एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम असते 21. दिस प्रेझेंट इन सेल्स ड्यू टू फेल्युअर इन क्रोमोझोम सेपरेशन ड्युरिंग मिओसिस. तर मिओसिसच्या वेळेस सेपरेशन होत नाही एका क्रोमोझोमचं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कॉपी राहते एका क्रोमोझोमची आणि त्याला 21 ट्रायझोमी असं पण म्हणलं जातं. 21 नंबरचा जो असतो ना क्रोमोझोम त्याचं सेपरेशन होत नाही, त्याची एक्स्ट्रा कॉपी असते, त्याला डाऊन सिंड्रोम म्हणतात. तर हे लक्षात राहू दे, डाऊन सिंड्रोममध्ये एक्स्ट्रा कॉपी आहे क्रोमोझोमची. हंटिंग्टन डिसीज काय असतो, द म्युटेशन इन HTT जीन्स कॉज ॲबनॉर्मल प्रोटीन ॲग्रिगेशन लिडिंग टू न्यूरॉन डिजनरेशन. हंटिंग्टन डिसीजमध्ये न्यूरॉन्स जे आहेत ना मेंदूचे सेल्स ते डिजनरेट व्हायला सुरुवात होते. सो आजचं लेक्चर आपण संपूया तिथे. सेल डिव्हिजन हा जो पार्ट आहे याच्यामध्ये पाठ काय करायचं तेवढं मी तुम्हाला सांगितलं, तेवढाच एरिया फोकस करा, तेवढंच पाठांतर करा. कन्सेप्च्युअल प्रश्न विचारण्याची खूप कमी चान्सेस आहे त्याच्यावरती आणि आयोगाचा भर असतो की सायन्समध्ये फॅक्च्युअल डेटाच विचारला जाईल. मोस्टली जर कन्सेप्च्युअल विचारायचं असेल तर फिजिक्स विषयावरती विचारलं जातं. तर आजचं लेक्चर मी इथे स्टॉप करते. आपला नेक्स्ट सेशन जे असेल त्यावेळेस आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.